प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रोहित पवार हे काळ्या रंगाचा शर्ट आणि हातामध्ये पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेत। आपण थेट जातोय तर झुंडशाहीचा निषेध असं म्हणत सध्या रोहित पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। यांनी सत्यासाठी जो प्रयत्न केला हा त्यांना पटला नाही। अशा विचाराची जी लोक या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत, अशाच लोकांना प्रवीणदादा गायकवाडांनी जो पुरोगामी विचारासाठी केलेला प्रयत्न आहे तो तिथं पटला नसावा असं आपल्याला सर्वांना बोलावं लागेल। हा जो दीपक काटे तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे। पुण्याच्या एअरपोर्टला सुद्धा एक पिस्तूल आणि 28 कारतूज जसं की बॉर्डरवर जाऊन हा स्वतः त्या ठिकाणी लढणार होता असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना वाटतं। आता हा पिस्तूल खरा आहे का, म्हणजे त्याला लायसन्स आहे का हे आपल्याला बघावं लागेल। पण त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा युवा संयोजक पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी त्या दीपक काटेचं पद आहे। म्हणजे हा व्यक्ती कुठल्या विचाराचा याचा अंदाज या ठिकाणी आपल्या सर्वांना लागतो। आणि काल जर आपण बघितलं तर काल प्रवीणदादा गायकवाडांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं। झुंडाशाहीच्या माध्यमातून काही 10-20 लोक तिथं उभे होते, त्यांनी त्यांना बाहेर काढलं आणि शाई फेक केली। प्रवीणदादा लढणारे आहेत, घाबरणारे नाहीत, ते साईडला जाऊन थांबले। या झुंडाशाहीच्या लोकांनी, या दीपक काटेली, या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवीणदादांना परत एकदा रस्त्यावर आणलं। परत कुठेतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता।